तिथे शिवगर्जना खेळाडूचा संघ पाहिला तर धीरज सपारी या कॅप्टन आहेत, निखिल कले आहेत, अभिषेक शिंदे आहेत, मयूर दोंडगे आहेत, प्रियांशु पिचुर्ले आहेत, कृष्णा परुलेकर आहेत, प्रशांत गोसावी आहेत, अथर्व भगवे आहेत, आदित्य जवळेकर आहेत, राकेश ढवडेकर आहेत, नितीन गोठणकर आणि प्रशांत तांबे हे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार. मजा येईल मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्या आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर निखिल मैदानावरती आहेत, निखिल कले, आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गोसावी हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला निखिल आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गोसावी मैदानावरती आहेत. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी होत आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपला एक्स्ट्रा पाठवा. डायमंडचा एक प्रतिनिधी येऊ देत. एक्स्ट्रा पाठवा. फिल्डिंग करणारी टीम एक्स्ट्रा पाठवा. डायमंड तुमच्याकडे 21 खेळाडू आहेत, म्हणजे एक 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 पाठवून द्या. मॅच सुरुवात होईल. आजच्या दिवसातील पहिला बॉल पडेल. घड्याळामध्ये वाजल्यात बरोबर 9:20 होत आहेत आणि आजच्या दिवसाला सुरुवात जी आहे ती सुरुवात मैदानावरती होणार आहे. आजच्या दिवसातील पहिलाच मॅच. आजच्या दिवसातील पहिलाच सामना मैदानावरती रंगतो दोन संघादरम्यान. डायमंड आणि दुसऱ्या बाजूला कॅटचा संघ आहेत. घड्याळामध्ये बरोबर 9:21 होत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये एशियन स्टार चषकाला आपण सुरुवात करूयात. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज प्रणय आल्यात. पहिला बॉल प्रणयने टाकलाय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, हलक्याने बॉलला ढकलून दिला. एक धाव घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती खूप चांगली सुरुवात केलाय श्री गणेशा केलाय आणि धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा येईल. आजचं संपूर्ण क्रिकेट आपण पाहिलं तर एशियन स्टार क्रिकेट प्रीमियर लीग ASCPL 2025 आपण पाहिलं तर आयोजन आहेत आणि पाठीमागे जर पाहिलं तर स्क्रीनवरती बॅनरही तुम्हाला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं संपूर्ण मॅचचा. फुलटस बॉलला पुण्यात आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मिसफिल्ड होताना पाहायला मिळत आहेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आज तुमच्याकडे किती बॅट्समॅन आहेत, किती बॉलर आहेत हे महत्वाचे नाहीत. या कोपरीच्या मैदानावरती कोण चांगलं क्षेत्ररक्षण करणार हे खूप महत्वाचं असणार आहे. इथे कोणाच्या हातामधून चेंडू सुटणार, कोण चांगला कॅच घेणार, कोण आपल्या क्षेत्ररक्षकाचा बोलबाला ठेवणार, त्याची चर्चा या मैदानावरती होणार आहे. धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 4 धावा. सुरुवात चांगली आहे. खास करून निखिल यांच्या माध्यम आपण मैदानावरती पाहू शकतायत. श्रमता या खेळाडूकडे आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. चांगला बॉल पडल्यानंतर हलकसा आपण पाहिलं तर बाहेर निघालात. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र विसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 4. 12 टीम आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल. नॉकआउटचा स्टेज आहेत, नॉकआउटच्या मॅचेस आहेत. पराभूत झालं तर मैदान सोडावं लागेल आणि जिंकला तर तुम्हाला पुन्हा एकदा रेस चालू राहील. हलक्याताना पुन्हा मात्र ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. फिल्डर चुकले आहेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. दुसऱ्याला तिसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 3 धावा मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावायचं आहेत, रनिंग करायचे आहेत, रनिंग बिटवीन द विकेट दाखवायचे आहेत. हेच 2 खेळाडू आता मैदानावरती साधतायत. रन 3 वाढल्या. 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत 7 धावा. चार बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 7 धावा. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन, नेत्रदीपक आयोजन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा ऑन साईडला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झालात. बॉल पडल्यानंतर खाली राहिलेत आणि सरळ तो मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती एकूण धावा आहेत संघाच्या सध्याच्या घडीला 7 धावा. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला काय संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवगर्जनाचा हा संघ सध्या तुम्ही पाहतात बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल.
पाठीमागे खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाही झाला. षटक संपल्या मैदानावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. डीजे डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई. नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई, नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई. थँक्यू. आई जुदानी मतेचं सॉन्ग आपण ऐकलं आणि पाठीमागेच असलेलं आपण पाहिलं तर आई जुदानी मतेचा खास करून डोंगर आहेत, पायथा आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर आई जुदानी मतेचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 रन, विकेट नाही आली. ही चांगली बाब आहे सध्या बॅटिंग करणाऱ्यांसाठी. चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकासा बॉल आपण पाहिला तर खाली राहिलात. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिली. पहिला बॉल चांगला टाकला. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती आपण पाहिलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दहा धावा झालेल्या आहेत. 3 रन ऑन स्कोर कार्ड लगावले. फ्रीड आहे. पंचाने फ्रीड दर्शवलाय यानी की नो बॉल आहे आणि एशियन स्टार चषक आहे सुपर हिट. पुढील बॉल फ्री हिट. फ्रीडला मात्र खेळलाय फटका. छान खेळलाय. ऑफ साईडला खेळलाय. लॉंग ऑफला चाललाय बॉल. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 12 धावा. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आमच्यासोबत दत्तात्रयजी तुबे साहेब आहेत. सुनीलजी गुडेकर साहेब गेल्या महिन्यापासून आमच्याशी संपर्कामध्ये आहेत. ते पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पुण्याचा मात्र फटका छान खेळलाय. फाईन लेगला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र वेगाने येत आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती कंप्लीट केले गेल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि प्रत्येक गोष्टी ॲक्युरन्सी ही मात्र खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलं आहेत. एशियन स्टार चषकाच्या वतीनं, एशियन स्टार कंपनीच्या वतीनं आपण पाहता ती स्पर्धा. क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, यष्टा उद्ध्वस्त केले आहेत. बॅटरला परतावा लागेल. पहिला धक्का आहे तो पहिला धक्का लागलाय. टीम शिवगर्जना कॅड संघाला गॉन. भगवानी शान लागे, भगवानी शान लागे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान लागे. त्या राजधानीवरती. थँक्यू. रायगड किल्ला अगदी महाराष्ट्राची शान आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचा अभिमान आहेत. हे सॉन्ग सध्या डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहात. धावा धावफलकावरती जर पाहिलं तर जाऊन पोहोचतायत संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 14 रन. 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. एक चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानावरती सध्याच्या घडीला पाहतायत. शिवगर्जना एका बाजूला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला डायमंडचा संघ आहे. डीबीएन लाईव्हला भरपूर आता प्रेक्षक वर्गही जोडले आहेत सकाळच्या सत्रामध्ये.
तेही या संपूर्ण मॅचचा आनंद घेतात, कारण की माहीत आहेत सध्याच्या घडीला सुरू असतील एशियन स्टार चषक आणि त्याचा बोलबाला आहे. तो बोलबाला सध्याच्या घडीला तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचा इथून बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक खेळलाय, ऑफ साईडला चाललाय बॉल निघून, पाठलाग केलाय क्षेत्ररक्षकाने, परंतु बॉल गेला निघून सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. चौका. आम्हा फिकीर कशाची नाही रे माझी एकवीरा पाठीशी हाय. पहिल्या दोन षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. त्या 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं तर शिवगर्जना संघाने, आणि गर्जनाही केले, शिवगर्जना नाव आहेत पण त्यांनी आता गर्जना केले की नाही रन बनवायचे आहेत, धावा करायचे आहेत. सकाळचं सत्र आहे, कोपरीचं मैदान आहेत, 3 सत्रामध्ये मैदान आहेत. एक तर सकाळचं सत्र आहेत पण गोलंदाजीवरती प्रितेश शिगवण आल्यात, एक महत्वाचे खेळाडू आहेत. बऱ्याच वेळी या मैदानावरती खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे. तो खेळाडू प्रितेश शिगवण आलाय. समोर समोर फिरकावलाय, फटका छान खेळलाय, अभि आलाय, अभिनं घेतलाय कॅच. पहिल्याच बॉलवरती प्रितेश शिगवणला विकेट मिळालाय. फलंदाज बाद, ब्रेक थ्रू कॉन. धावा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर संघाच्या 18 धावा आहेत आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ऑन दी फोर्स करायचं. नवीन खेळाडू, नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन बॅटर आलात कृष्णा मैदानावरती आलात. कृष्णा परुलेकर यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत. एक हार्ड हिटर आहे, म्हणजे बॉडी लँग्वेज पाहिली तर हार्ड हिटर दिसतोय कृष्णा सध्या. थोडा खाली राहिला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी. प्रितेशला माहित आहे या विकेटवरती कशी गोलंदाजी करायची, तो प्रयत्न प्रितेश शिगवण करतायत. थोडा खाली ठेवलात आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. रन मैदानावरती आहेत 18, बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत 2 बॉल. बॅकफुटला गेले, पुढे स्लाइस करण्याचा प्रयत्न, हलक्यात बॉलला खेळून काढल्यात. एक धाव मात्र कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतायत. रनिंग बिटवीन द विकेट अगदी जोशाने आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा तिथेही कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 20 धावा. 2-0 20 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. ASCPL आपण सध्या पाहतायत एशियन स्टार कंपनी लीग 2025 या मैदानावरती सुरू आहे. फटका समोर खेळलाय, लॉंग ऑनला बॉल आलाय, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, अडवलाय बॉलला, फेकी करतायत. फेकी चांगली होती परंतु बॉल नाही रोखला जाणार. रन त्या ठिकाणी मात्र घेण्यात येत आहेत. धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढत असताना जाऊन पोहोचत आहेत त्या 22 धावा. 22 ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर शिवगर्जना खेळाडू संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट चांगला बॉल पुण्याचा पाहायला मिळाला. थोडासा बॉल आपण पाहिला तर खाली राहिलात, विकेट किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू जात असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. पुण्यात हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, एक धावेचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होईल. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले 24. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. आफ्टर 3 overs 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. थँक्यू.
नाही एक प्रश्न, आज संपूर्ण दिवसामध्ये ते पारितोषिक असणार आहेत. प्रेक्षकांनो, या खेळाडूंनो एशियन स्टार कंपनीच्या वतीनं बाहेर कॅच घेणाऱ्याला 100 रुपये आहेत. शेवटपर्यंत आहे, 100 शेवटपर्यंत आहेत. आता 100 आहे, उद्या रविवार पण आहे. लक्षात घ्या, उद्या रविवार पण आहे. आज शनिवार आहे पण उद्या रविवार आहे. मग काही जणांना माहीत आहे की रविवारी कुठल्या दुकानावरती जायचं असतं. प्रत्येकाला माहीत आहे. आणि बरेच जण कोपरीचं मैदान का बुक करतात त्यांना पण माहीत आहे का पाठीमागे गेल्यावरती सोय पण होते. मैदानावरती खेळायला मिळतं पण पाठीमागे सोय पण होते पूर्ण. म्हणून काही जण आहेत ते कोपरीच्या मैदानावरती बरोबर मॅच ठेवतात. त्यांना माहीत आहे इथे खायलाही भेटतं, मजा करायलाही भेटते आणि पाठीमागे एक दुकान पण आहे. म्हणजे जसं सकाळी आल्यावरती सर्व पहिल्या गेअरवरती येतात, दुपारी काही जण दुसऱ्या गेअरवरती जातात, संध्याकाळी काही पडत जातात. चांगला चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव छोटू आलाय, डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर सूरज मैदानावरती आल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी, शेवटचं षटक फेकण्यासाठी सूरज भुवड यांना आपण पाहतायत. कॅलिबर आहे या खेळाडूकडे. सूरज भुवड ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू आलाय, फेकी थोडा उशीर केलाय का? यस, आता पंच तेच सांगतात नाही तुम्ही बॉल कलेक्शन करण्यामध्ये थोडं कमी पडल्यात. आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना 26-26 धावा. आणि ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती पटका पुन्हा आपण पाहिलं तर सुंदर खेळलाय चेंडू, मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे येतात बॉलवरती फील्ड करतात. तोपर्यंत मेल 1 रन, 1 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता आक्रमण करायचंय, आता इथे धावा बनवायच्या आहेत. धावा बनवण्यासाठी शिवगर्जना संघ कॅड संघाला आता आक्रमण करायचंय, मोठे फटके खेळायचे आहेत. पाहूयात, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ दांडी गुल झालंय, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल, विकेट गमावलंय शिवगर्जना कॅड संघानं. गॉन. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत आणि 3 विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात. 2 बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात. आदित्य जावळेकर मैदानावरती येतात. आदित्य जावळेकर मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल बाकी आहेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा धावफलकावरती विवेक देशमुख साहेबांचं आगमन झालंय. सर आपलं स्वागत आहे कोपरीच्या या मैदानावरती. समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलाय, समोर आलाय बॉल, लॉंग ऑनला बॉल येतोय. थोडा आता बॉल मध्ये आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक थोडं चुकी करताना पाहायला मिळाले. तोपर्यंत धावा घेतल्या त्या ठिकाणी धावून बरोबर 2 धावा घेतल्या. 2 धावेने धावा झाल्या धावफलकावरती 29 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच असेल मेटल सेटिंग आणि वॅक्स सेटिंग. वॅक्स सेटिंग आणि मेटल सेटिंगचे कॅप्टन या लेगस्टम थोडी भरकटले. पंच वळतायत. बैजी पाटील सर आमच्या दिशेने आणि दर्शवतायत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळल्यात. धावा धावफलकावरती एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 30 धावा. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि षटक संपलं मैदानावरती. पहिल्या 4 षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या 30. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये शिवगर्जना कॅड संघानं बनवल्यात धावा बरोबर 30. करायच्यात रन डायमंड संघाला 31. आणि पहा कशा प्रकारे बॅटिंग झाल्यात.
निखिल कलेनं 10 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. प्रशांत गोसावी होते आज झिरोवरती बाद झालेत. तिने खातो पण नाही केलं. मयूर होते, मयूरनं 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. कृष्णानं 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात आणि शेवटी आदित्यनं 2 धावा बनवल्यात. बॉलिंग कशा प्रकारे राहिल्या पहा इथे. खास करून प्रणयचं 1 षटक 7 धावा, विकेट नाही आली. तेजसचं 1 षटक 11 धावा, 1 विकेट त्यांना मिळाली. प्रितेश शिगवणनं 1 षटकात असं 6 धावा दिल्या, 1 विकेट प्रितेशला मिळाली. आणि सूरज भुवड 1 षटक त्यानं फेकलं, 6 धावा त्यानं दिल्या, 1 विकेट त्यानं घेतलेला आहेत. एक्स्ट्रा 2 आहेत. 30ला 3 विकेट गेल्यात. दुसऱ्या डावामध्ये मजा येणार. 31चं लक्ष आहे, 31 करायचे आहेत. 31 पूर्ण होतील नाही होणार आता त्याची चर्चा असणार आहे. काय डायमंड हा पाठलाग करेल की दुसऱ्या बाजूला कॅड त्यांना थांबवेल त्याची चर्चा होणार आहे. पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस दिशेने आपण जाऊयात. मेटल सेटिंग आणि वॅक्स सेटिंगचे कॅप्टन आपण या. विवेक देशमुख सरांना विनंती करतो आपल्या शुभ होईल टॉस. टॉस का बॉलच्या दिशेने आपण या सर. एका बाजूला कॅप्टन असणार आहेत मेटल सेटिंग आणि दुसऱ्या बाजूला वॅक्स सेटिंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आदरणीय विवेक देशमुख साहेब. आपल्या शुभ से टॉस केला जाणार आहेत. आपण मंचावरती यायचं. कॅप्टन हेड आणि टेल, छापा आणि काटा 2 कॉल करायचे. चला टॉस. छापा म्हटलेला आहे आणि काटा आलाय. टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी पार पडलाय. मी विवेक देशमुख सरांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात. सर कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि इतकं चांगलं आयोजन पाहिल्यानंतर? खूप मस्त वाटतंय मला तर. आणि ग्राउंड तर खूपच छान आहे. मुलं आमची सगळी फ्रेंडली आहेत त्यामुळे काही प्रश्नच येत नाही आहे. आपण ॲक्च्युली क्रिकेटच्या ह्या टीम खेळाचा पूर्ण आनंद घेऊया. ज्यांना काय प्रॉब्लेम असेल तो म्युच्युअली आपण सॉल्व्ह करू. धन्यवाद विवेक देशमुख सर, आपले मनापासून धन्यवाद आहेत. कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन असणार आहेत. वॅक्स सेटिंग संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? फिल्डिंग 4 षटकांची मॅच आहेत, कितीपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 30 धावापर्यंत शायद. कसं वाटतं आयोजन पाहून? आज सर्व एकत्र झाल्यात, एका कंपनीमध्ये सर्व काम करतायत, तिथून आज सर्व तुम्ही एका लीगच्या मॅचेसमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत, नॉकआउट स्टेज आहेत. तर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आयोजन पाहिल्यानंतर आणि मैदान पाहिल्यानंतर कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. खास करून मैदान इतका खूपसूरत आहे ना, खेळण्यासाठी खूप मजा येणार आहे. धन्यवाद. हे होते गणेश होते वॅक्सचे कॅप्टन होते. दुसऱ्या बाजूला कर्णधार मेटलचे कॅप्टन गेलेले आहेत. त्यामुळे टॉस या ठिकाणी पार पडलाय, टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. द मेटल सेटिंग आणि वॅक्स सेटिंग मध्ये वॅक्स संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः सांगितलंय आम्ही बॉलिंग करू, तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकू डीजे सुमितचं आणि पुन्हा आता जॉईन होऊयात. DBN लाईव्ह मीडिया एक सर्वोत्तम चॅनल आहे यूट्यूबच्या माध्यमातून. डीजे तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु आहे एकविराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू आहे एकविराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. थँक्यू डीजे सुमित आणि त्यांची टीम सध्या आपण पाहतायत. लक्ष 31चं लक्ष आहे, मजा येणार. एका बाजूला आता सलामीची जोडी दाखल झाल्यात, एका बाजूला प्रणव आणि दुसऱ्या बाजूला प्रितेश. स्ट्राईक एंडला प्रितेश आहेत. स्ट्राईकला प्रितेश आहे, शिगवण नॉन स्ट्राईक एंडला प्रणव आहेत. पहिलं षटक करण्यासाठी निखिल आल्यात. मजा येणार मॅचमध्ये, मजा येणार. 31चं लक्ष आहेत, साधं सोपं नाही आहेत का क्रिकेटचा खेळ आहे.
पहिलं षटक घालण्यासाठी निखिल मैदानावरती येत आहे. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर प्रितेश शिगवण आहेत. पहिला बॉल मैदानावरती फेकण्यासाठी पहिला बॉल सुरुवात होईल. पहिला बॉल सेफ 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 अँड चेंडूला कळलाय. ड्राईव्ह केलाय. हलकदन ऑफ साईडला बॉल कळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धावही कंप्लीट होताना पाहायला मिळतं. माहित आहे प्रितेशला या मैदानावरती सकाळी कसं खेळायचं का 2 ते 3 सत्र आहेत. सकाळी या कोपरीच्या मैदानावरती 10 ते 9 ते 12 मध्ये बॉल ट्रॅव्हल नाही होत. सिक्सर चौकार नाही येणार जास्त. तिथे तुम्हाला सिंगल डबलचा गेम खेळायचा आहे. 12 वाजून गेले की 12 ते 4 मध्ये राईट हँड बॅट्समॅनची हवा असते. मग तुम्हाला सिक्सर पाहायला मिळणार. 4 नंतर बॅलन्सिंग क्रिकेट पुन्हा कोपरीच्या मैदानावरती होतं. स्विच हिट माहित आहे. परिस्थिती जाणताय आणि प्रितेश शिगवणच्या बॅटमधून स्विच नाही स्वीट हिट आलाय. सिक्सर. 6 रन. रामायणी पोंगन सजवली, दीप जला की दिवाली मनवली. रामायणी पोंगन सजवली, दीप जला की दिवाली मनवली. जीवन की सारी बात मिट जाए मेरा. थँक्यू. सुंदर सुंदर संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतात. आणि फटका पहा काय फटका खेळला होता. 6 धावा आल्या होत्या. आणि हा स्विच हिट पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले मध्ये. ओव्हर द विकेटने गेले. पाहिलं थोडा पुढे मिळालेला बॉल त्याच्यावरती तुटून पडले आणि स्वीट हिट मैदानावरती खेळत असताना प्रितेश शिगवणने इरादे स्पष्ट केल्यात. धावा फलकावरती 8 धावा. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र खेळून काढलाय. फाईन लेगला चाललाय बॉल वेगाने. आउटफील्ड फास्ट आहेत पण बॉलला थांबवलंय. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. एकूण आज 12 संघ खेळणार ज्यामध्ये डायमंड आहे, कॅड आहे, मेटल सेटिंग आहे, वॅक्स सेटिंग नेक्स्ट असेल. त्याच्यानंतर वॅक्सिंगचा संघ आहेत, मार्केटिंग असणार आहेत, सेंट्रल बी आहेत, एशियन टायगरी आहेत. टायगरी आता काही वेळामध्ये दाखल होतील. पॉलिशिंग आहेत, सेंट्रल ए आहेत आणि फिलिंग आणि क्यूसी याच्यामध्ये आज मॅच होणार आहेत. पुढे आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एका धावेने संघाची धावसंख्या 10 धावा. 10 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय 4. दहा धावा धावफलकावरती लगावल्यात. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय 4. निखिल कले यांच्या षटकामध्ये धावा आल्यात. प्रितेशला माहित आहेत. ऑन साइडला फटका खेळलाय. बॉल चाललाय सरळ हवाई सफर करत असताना सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. आरल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. आरल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन साइडला शफल झाले. 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले आणि बॉलची वाटच लावलेत. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 6 धाब्यांसाठी. ही स्पेशालिटी आहे या प्रितेश शिगवण खेळाडूची. ती तो दाखवतोय सध्या. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची येत लागलाय. बॉल पाठीमागे चाललाय. तिथे विकेट किपर बीट झाल्यात. पाठीमागे बॉल चाललाय. आता बॉलला शोधाशोध सुरू आहे. 2 धावा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्यात. आफ्टर फर्स्ट ओव्हर एक षटकाचा खेळ संपलाय. पंच अधिकृत घोषणा करतायत. धावा धावफलकावरती लगावल्यात. 18 धावा करायचे रन 31 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. समीकरण स्क्रीनवरती पहा. 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. मॅच जास्त दूर नाहीत. 18-13 वाला मॅच आहेत. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत आणि कंपॅरिझन पहा. हा खेळ कशा प्रकारे चाललाय. उंच इमारत जी आहे ना ती इमारत सुरुवातीला कमी होती. कमीला वाढवलायत आणि तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स सध्या मैदानावरती दाखवलाय. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकू आणि मैदानावरती येऊयात. थँक्यू. आदित्य आल्यात दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती. आदित्य मैदानावरती आला. सेकंड ओव्हर घेऊन. जर्सीवरती 19 नंबर आहेत पण 19 आता कमी वाचवायचे आहेत. 19च्या कमी द्यायचे आहेत. पहिला बॉल पिचच्याही बाहेर आहेत. विकेटच्याही बाहेर आहेत. पंचाने सांगितलं नो बॉल. बिमर घोषित केलं. नो बॉल घोषित केलं. माहित आहे इथून नो बॉल सांगितलं पंचाने. थोडं विकेटच्या बाहेर आहेत. बिमर नाही पण विकेटच्या बाहेर आहे हा बॉल आणि क्रीजच्या बाहेर आहे. जिथे क्रीजच्या बाहेर टाकलेला बॉल धावा फलकावरती आपण पाहिलं तर एकूण धावा वाढल्यात 20.
पाठीमागे चाललाय बॉल तिथून मात्र आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आता 1 ने वाढेल. एकवीस धावा धावफलकावरती लगावल्या. 10 धावेची अजूनही गरज आहे. 31 करायचे आहेत, 10ची गरज आहे. गोलंदाज आदित्य पुढचा बॉल हाताळण्यासाठी. फटका छान खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेल घेतलाय का त्या ठिकाणी, तर डेफिनेटली घेतलाय. विकेट आलाय मैदानावरती, टाळ्यांचा गजरही आलाय. प्रणव मैदानाच्या बाहेर गॉन. नाही समोरून रस्ता आहे, समोरून या, नाहीतर शॉर्टकट आला तर शॉर्टकट असं होणार आहे. त्यामुळे आता समोरच्या रस्त्याने या, समोरून तुम्हाला भरपूर रस्ता आहे. 21 धावा. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये काय कॅच टिपलाय, सुंदर कॅच टिपत असताना पाहायला मिळाले. फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत आणि 21 ला पहिला विकेट गमावलाय बॅटिंग करणारी टीम डायमंडनं. नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत, नथुराम येत आहेत. नथुरामचा फटका मैदानावरती समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आणि नथुरामही आहे. बऱ्याच वेळी कोपरीच्या मैदानावरती नथुराम यांच्याकडे अनुभव आहे या मैदानाचा खेळण्याचा. जसे प्रितेश शिगवणचा उल्लेख केला तसे नथुराम बऱ्याच वेळी खेळल्यात. म्हणजे ग्रामीणचं क्रिकेट, गाव टू गावचं क्रिकेट, वाडीचं क्रिकेट बऱ्याच वेळी खेळलाय त्या मैदानावरती. अनुभव आहे त्यांच्याकडे आहे. प्रितेश शिगवण सध्या स्ट्राईकला आहेत. पुढचा बॉल स्विच खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही, तर बॉल पाठीमागे निघून जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, जोखीम पत्करणारी धाव होती पण 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर वाढल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 24. धावा धावफलकावरती लगावल्यात. 7 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, प्रितेशला माहित आहे अशा रीतीने काय धावा घ्यायच्या आहेत, त्या त्यांनी प्रयत्न केला. दुसऱ्याला तर तिसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल. फेकी खराब झालेत आणि फायदा त्याचा आता होणार आहे तो मात्र 3 धाव्यांमध्ये. 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलं वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती 26 धावा, 27 धावा. फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, लॉंग लेगला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आल्यात बॉलवरती, अडवला बॉलला. अजून खेळतात बॉल सोबत, मजा करतात. 1ला डबल मध्ये आता कन्वर्ट केलंय. 2 धावा येत आहेत. 2 षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा धावफलकावरती लगावल्यात 29. मॅच जिंकण्यासाठी हव्या 2 रन. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 2 धावेची अजूनही गरज. थँक्यू. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची आता गरज आहे, तितका फरक नाहीये. 3रं षटक. पहिलाच बॉल, आक्रमण, हल्ला केलाय परंतु तो गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि प्रितेश जोशी यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गॉन. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग धरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग धरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या. थँक्यू कृष्णा बरुलेकर. खास करून आपण पाहिलं गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट घेतली. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये पुल करायचा होता, प्रॉपर पुल नाही झाला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती एक चांगला कॅच त्याने कॅरी केला आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. रन झालेत 29. 29 ला 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 2 धावेची गरज आहे. नाश्त्याची सुविधा या ठिकाणी आता उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळे एका लाईनअप मध्ये आपण सर्वांनी या नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा ती सर्वांना विनंती असणार आहे.
तेजस मैदानावरती आल्यात. सिंगल मात्र कंप्लीट होईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय, तिथून मात्र 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेनं हा मॅच संपलाय. मॅचला जिंकलाय टीम डायमंड संघानं. पहिला मॅच आपल्या नावी केलाय आणि कॅड संघाला मात्र मैदानाच्या बाहेर पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. चला दोन्ही संघ लाईन अप मध्ये मैदानावरती या. हस्तांदोलन करा. प्रितेश जोशी, प्रितेश शिगवण, प्रितेश आपण सर्वांनी लाईनअप मध्ये या. तिथे हस्तांदोलन करा आणि हँडशेक करा, महत्वाचं आहे. लाईन मध्ये कॅड संघ, कॅड संघ तिथे लाईन मध्ये जा. हस्तांदोलन करा. टीम कॅड संघ लाईन मध्ये हस्तांदोलन करा. हँडशेक करा, कारण की मैत्रीपूर्ण संबंध खूप गरजेचे आहेत. क्रिकेटचा खेळ नुसता